दिग्रस नगरपालिका निवडणूक 12 उमेदवारांची माघार रिंगणात आता 8 नगराध्यक्ष उमेदवार व 102 प्रभाग उमेदवार। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख। दिग्रस नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये छाननीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 8 नामांकन तर प्रभागासाठी 114 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते। मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभागातील तब्बल 12 उमेदवारांनी मागे हटल्याने अंतिम यादीत प्रभागासाठी 102 उमेदवार रिंगणात उरले असून नगराध्यक्ष पदासाठी सर्व 8 उमेदवार मैदानात कायम आहेत। दरम्यान प्रभाग क्रमांक 2 ब मधून माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे व विक्रम सुभाषचंद्र अटल यांचे शिवसेना उभाटा गट तसेच आणखी 2 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाल्याने या उमेदवारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याची माहिती मिळत आहे। नामांकन मागे घेणारे उमेदवार एकूण 12। प्रभाग 1 अ श्रुती कैलास चव्हाण अपक्ष, प्रभाग 1 ब भालचंद्र हिम्मत गाडे अपक्ष, प्रभाग 4 ब फजल खान गुलाब खान, प्रभाग 6 ब शेख अमन शेख जावेद भारतीय विकास आघाडी पॅनल, प्रभाग 7 अ प्रीती नितीन सोनुलकर अपक्ष, प्रभाग 7 ब रुपाली संजय इकडे अपक्ष, प्रभाग 7 क संजय माधवराव दुधे अपक्ष, प्रभाग 9 अ आशिष प्रकाश श्रीवास अपक्ष, प्रभाग 10 अ आशिष प्रकाश श्रीवास राजीत पिरू अपक्ष, प्रभाग 11 अ अब्दुल गफ्फार शेख मेहबूब अपक्ष, प्रभाग 12 ब मोहम्मद हनीफ शेख जी अपक्ष। या माघारीनंतर प्रभागातील उमेदवारांची अंतिम संख्या 102 वर स्थिरावली आहे। तिहेरी लढतीचे चित्र स्पष्ट दिसत असून 2 संजय आमने सामने लढत होण्याचे चिन्ह दिसत आहे। नामांकन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता दिग्रस नगरपालिकेतील लढत अधिकच रोचक बनली आहे। 2 संजयांच्या थेट आमने सामने लढतीने राजकीय वातावरण तापले आहे। दुसरीकडे भाजपने स्वबळावर उडी घेतल्याने समीकरणे गुंतागुंतीची होत आहेत। अपक्ष उमेदवारांचे अस्तित्व या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता असून ते कोणाचे मत विभाजन करतील की एकदा अपक्ष नगराध्यक्षपदी विराजमान होईल याबाबत उत्सुकता वाढली आहे। उमेदवाराची निश्चितीनंतर दिग्रस नगरपालिकेची निवडणूक तुफान चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे। कोण कोणाचे गणित बिघडवेल, कोणाचे पॅनल मजबूत ठरेल, मतदार कोणावर विश्वास ठेवतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।